It's a favorable. नमस्कार. नमस्कार सर, सगळ्यांचं आज खूप खूप स्वागत आहे या व्याख्यानमालेमध्ये. ज्योतिषशास्त्र म्हटलं की ज्योतिषशास्त्राची अनेक अंग पण येतात, तर त्याचबरोबर रत्नशास्त्र हे एक ज्योतिषशास्त्राचंच अंग आहे. कारण आजकाल आपण बघत असतो की आपल्याकडे येणारा जातक हा त्याला उपासना सांगितलं त्याच्यापेक्षा त्याला रत्नशास्त्रावर जास्त विश्वास असतो. आणि आपल्याला सगळ्यांनाच याचं नॉलेज असणं किंवा याची माहिती असणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आणि सरांना नेहमीच वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांना सगळ्याच गोष्टीचं नॉलेज असायला पाहिजे. आणि म्हणूनच सर आपल्यासाठी रत्नशास्त्र या विषयावर आज व्याख्यान देणार आहेत. तर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुमचे खूप खूप आभारी पण आहोत आम्ही की तुम्ही आम्हाला सगळ्या शास्त्रामध्ये पारंगत करत आहात. तर थँक्यू व्हेरी मच सर. आणि तुम्ही तुमच्या व्याख्यानाला सुरुवात करावी अशी मी तुम्हाला विनंती करते सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तुमचे आभार आहेत सगळ्यांचे आणि सगळ्यांचं स्वागत सुद्धा आहे. तुमचं सुद्धा स्वागत आहे. आता तुम्ही एवढं जबाबदारी घेऊन सगळ्यांचं स्वागत केलेलंच आहे, तसं मी तुमचं पण स्वागत करतो. आणि त्यानंतर आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मुख्यतः आज आपला विषय जो आहे तो विषय आहे रत्नशास्त्र. आता जेमॉलॉजी म्हणजे फक्त रत्न विकणं किंवा रत्न परिधान करणं असा भाग बिलकुल नाहीये. जेमोलॉजी हा जो भाग आहे त्याला जेम जर म्हटलंय तर ते रत्न आहे आणि लॉजी म्हटलं त्याचं ज्ञान आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण जेव्हा ॲस्ट्रोलॉजी म्हणतो, न्यूमरॉलॉजी म्हणतो, तर लॉजी याचा मुळात अर्थ काय आहे तर ज्ञान हे जी गोष्ट असते त्याला लॉजी म्हटलेलं आहे. मग अशा ह्या याच्यावरती आपण विचार केला तर हे जेमॉलॉजीचा विचार कसा येतो तर आपण माणिक रत्नापासून किंवा इत्यादी रत्नांची कशी निर्मिती होते, तर रत्न निर्मिती कधी झालेली आहे आणि ती कशी होते किंवा आजही पृथ्वीच्या गर्भामध्ये अनेक काळ सगळी जी रत्न आहेत त्या रत्न आपल्याला अजून शोधायची आहेत. आणि रत्न काढताना किंवा त्या खाणीमधून रत्न कशी जन्माला आली असतील, त्याचे प्रकार कसे असतील, त्याची साईज कशी असेल, त्याच्यानंतर त्याची क्वालिटी कशी असेल, हा सगळा भाग जो आहे तो आपण रत्नशास्त्रामध्ये घेणार आहोत. आणि त्याच याच्यामध्ये जमलं तर मी तुम्हाला रत्नशास्त्राची PDF आहे मराठी मधली किंवा हिंदी मधली ती तुम्हाला पाठवेन. तर मुळामध्ये आपलं जे व्याख्यान आहे आजचं ते रत्न विकण्यापेक्षा रत्न जन्माला कसं आलं, आपण आपल्या घरामध्ये पण म्हणतो काय रत्न आलंय, मग तशाच प्रकारचं ह्या गर्भातून जमिनीच्या गर्भातून जे रत्न जन्माला आलेलं आहे ते रत्न कशा स्वरूपाने आणि कसा त्याचा जन्म झाला. साधारणतः ही जी जमिनीच्या आतील गर्भातील रत्न जी आहेत तर त्या ह्याच्यामध्ये भूगर्भातील रत्न जन्माला येतात,
आणि दुसरी रत्न जी आहेत ती रत्न पाण्यामध्ये जन्माला येतात. पाण्यामध्ये जन्माला येणारी रत्न म्हणजे काय, तर एक पोवळं आहे आणि एक मोती आहे. ही दोन रत्न जी आहेत ती जलपदार्थापासून तयार होतात. पण बाकीची जी रत्न आहेत त्यांचा जन्माचा कालावधी आपण जर बघितला तर लाखो वर्षापूर्वीचा आहे. अजूनही कितीतरी रत्न आपल्याला सापडायची आहेत, मिळवायची आहेत. त्याच्यानंतर रत्नांचा जन्म कसा झालेला आहे, तर रत्नांचा जन्म हा अग्नीशिवाय होऊ शकत नाही. आणि तो कसा होतो, तर काही रत्न जी आहेत ती समुद्राच्या गर्भात सुद्धा मिळतात, काही रत्न जी आहेत ती सपाट जमिनीच्या गर्भामध्ये मिळतात, आणि काही रत्न जी आहेत ती डोंगराळ भागामध्ये असणारे जे डोंगर आहेत त्याच्या गर्भामध्ये सुद्धा रत्न सापडली जातात. तर त्या ठिकाणी बरीचशी रत्न ही जी आहेत ती सर्व प्रांतामध्ये सापडली जातात. रत्नांचा जन्म कसा होतो, तर रत्नांचा जन्म ही जी पृथ्वीच्या आतमध्ये जी काही आंदोलन होतात, स्फोट होतात, किंवा त्या ह्याच्यातून जो लावारस निघतो, त्या लावारसातून ते रत्न जे आहे, जी माती असते ती जळून खाक होते, त्याची मातीचा धूर होतो, अक्षरशः राख होते. आणि त्याच्यानंतर त्या गर्भामध्ये असणारं जे रत्न आहे ते एवढं सीझन झालेलं असतं, जे आपल्याला आपण म्हणतो की रत्न किती त्याची कपॅसिटी असेल, त्याची हार्डनेस त्याचा कसा असेल, ते रत्न कसं जन्माला आलं असेल, कसं जन्माला येताना त्यांनी किती काळ त्या पृथ्वीमध्ये घालवला असेल, आणि त्यानंतर त्याचा शोध घेतल्यानंतर असं कळलं की जातकाच्या याच्यामध्ये त्या रत्नांचा उपयोग कशासाठी करायचा. आणि राजा रजवाड्यांपासून जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी ते सगळे जण ह्या रत्नांचा वापर करत होते, आणि त्याचा शोध जो आहे की हे वापरल्यानंतर अमुक एक गोष्टी आपल्याला त्याचा लाभ होऊ शकतो. आणि तो लाभ होण्यासाठी म्हणून तुम्ही हे रत्न धारण करा, आणि धारण केल्यानंतर ते रत्न कोणत्या ग्रहाचं आहे हे विशेष करून त्यांनी जेव्हा ठरवलं, तर त्यावेळेला तुम्ही बघितलं तर त्यांची ती एक फार मोठी आपल्यावरती कृपा आहे की ज्या आचार्यांनी आपल्याला एखादं रत्न सजेस्ट केलं आणि सांगितलं की हे रत्न परिधान केल्यानंतर तुझ्या जीवनामध्ये एक वेगळ्या तऱ्हेचा अनुभव यायला सुरुवात होईल. आता तो अनुभव कसा येईल, तर त्याच्यावरती थोडस आपण भाष्य करूया. सुरुवातीला मी कदाचित हा भाग जो आहे तो एका त्याच्यात होणार नाही, तर कदाचित दुसरं लेक्चर पण घ्यावं लागेल. आणि हे लेक्चर घेण्यामागचा मुख्य उद्देश असा आहे की तुम्ही सर्वजण ज्योतिषी आहात, उत्तम ज्योतिषी आहात असं मी समजतो. तर त्यावेळेला तुम्हाला रत्नांची भाषा कळली पाहिजे, ती रत्न कशा स्वरूपाचं असतं, नुसती काच असते का खरोखरी ते रत्न असतं, आणि त्या याच्यामध्ये पृथ्वीमध्ये कधी कधी ते रत्न एक एक लाख, दोन दोन लाख, पाच पाच लाख वर्षापूर्वी त्याचा जन्म झालेला असतो. आणि मग अशी ही जी रत्न आहेत ती त्या जमिनीचा जो स्वाद असतो त्याला अनुसरून त्या रत्नांचा तिथे फलादेश पण मिळतो, आणि त्याची क्वालिटी पण तशी असते, आणि त्या देशातून त्या ह्याच्यामध्ये त्या प्रांताचं एक विशेष नाव असतं. तशाच प्रकारचं रत्न हे कशा स्वरूपाचं असेल, ते कशासाठी वापरायचं आहे हा एक मुद्दा आहे. कधी कधी आपल्याला बाजारामध्ये मिळालेली किंवा उपलब्ध असणारी रत्न हिटेड अँड ट्रीटेड असतात, म्हणजे त्याच्यावरती ट्रीटमेंट केलेली असते, आणि त्याच्यावरती एक हिटिंगचा प्रोसेस असतो. तशी रत्न सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्याला डुप्लिकेट म्हणू शकत नाही, पण त्याच्यावरती प्रोसेसिंग केलेलं असतं, म्हणून त्याला हिटेड अँड ट्रीटेड म्हटलं जातं. आता आपण जर बघितलं तर माणिक रत्न जे आहे, तर स्पेशली माणिक रत्न हे कुठच्या कुठे कोणत्या प्रांतामध्ये, तर जसं आपण पहिल्यांदा विचार करू की सिलोन या गोष्टीला अतिशय एक वेगळं महत्व आहे. प्रत्येक वेळेला मनुष्य सांगतो की मला सिलोनी नीलम पाहिजे, सिलोनी पुखराज पाहिजे, सिलोनी माणिक पाहिजे. तर सिलोन हा जो तुम्ही भाग बघितला तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीसमोर सिलोन आहे, आणि ते सिलोन म्हणजे आपल्या भारतापासून पूर्वी ते एकत्र होतं. त्यानंतर त्याचा तुकडा जो आहे तो त्या ठिकाणी वेगळा केला गेला, वेगळा झाला, तो निसर्गानेच झाला. आणि तो
तिथे रामसेतू वगैरे बांधला गेला, तो फार पुष्कळ पूर्वीच्या काळातला भाग. मग तशाच प्रकारे त्या जे द्वीप आहेत, आयलंड आहे, त्याच्यावरती बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटकाची आंदोलनं झाली. आणि ती आंदोलनं झाल्यामुळे त्या ठिकाणी त्याच्या गर्भामध्ये काही रत्न अशी तयार झाली की त्याला फार मोठं महत्व आहे. आणि मग त्याच्यामध्ये आता जसं आपण बघितलं तर सिलोनी पुखराज. आता सिलोनी पुखराज मध्ये व्हाईट पुखराज असतो, येलो पुखराज असतो, ब्राऊन पुखराज असतो, अशा तऱ्हेने माणिक सुद्धा असतो. मग त्या ह्याच्यामध्ये त्याला सफायर म्हटलेलं आहे. मग त्याला व्हाईट सफायर, येलो सफायर असं म्हटलं जातं. आता व्हाईट सफायर म्हणजे त्याचं खरं जे नाव आहे, त्याच्यामध्ये रंग नसणारा सफायर म्हणून त्याला व्हाईट सफायर म्हटलेलं आहे. तसा तो ब्राऊन सफायर पण असतो, गुलाबी सफायर पण असतो, पिवळा सफायर पण असतो. पण आपल्याला एक सवय लागलेली आहे की आपल्याला पुखराज म्हणजे सफेद किंवा पिवळा, पण तसं नसतं. जे गोष्टी जसं आपण नीलमला पण ब्ल्यू सफायर म्हटलं जातं. सफायर ही एक प्रकारची फॅमिली आहे. आणि अशा ह्या फॅमिली त्याच्यामध्ये माणिक रत्न जे आहे ते सर्वप्रथम आपण त्याचा विचार करूया. माणिक रत्नाचा जन्म सुद्धा श्रीलंकेमध्ये सिलोनी माणिक जो आहे तो अति उत्तम प्रतीचा म्हणून सांगितलेला आहे. त्यानंतर बर्मा माणिक हे तुम्ही नाव ऐकलं असेल बऱ्याच वेळेला, की त्या बर्मा माणिकला जगामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मागणी पण आहे. आता ह्या याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो तर ते माणिक जन्माला आलेलं असतं ते कसं आकाराचं असतं, तर कधी कधी एक एक माणिक जो आहे बर्मा माणिक तो असा अर्धा अर्धा किलोचा पण असतो. कधी कधी बदामाच्या तुकड्या एवढा पण असतो. जशी खाण असेल त्याप्रमाणे ते सापडत असतात. आणि त्या ह्याच्यावरती बर्मा माणिक ह्याचं उत्तम त्याला क्वालिटी म्हटलं जातं. आणि त्या ह्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा रंग त्याच्यावरती चढत नाही, म्हणजे ते रंग तो स्वीकारत नाही. काही वेळेला नॅचरल ज्याला आपण म्हटलं जातं तशा प्रकारचा जो माणिक आहे तो बर्मा माणिकचं एक विशेष महत्व आहे. त्यामध्ये बऱ्याच वेळेला बर्मा माणिक आता रत्नांमध्ये कसं आहे की ट्रान्सपरंट आहे का, हा एक भाग. आता एखादं रत्न ट्रान्सपरंट असेल तर त्याचा जन्म कधी झाला असेल, त्याची एक लाईफ लाईन असते. त्यानंतर बँकॉकचा पण माणिक आहे, सिलोनी माणिक आहे, आफ्रिकन माणिक सुद्धा आहे, जांबिया माणिक सुद्धा आहे, जांबिया पाचू सुद्धा आहे, सुदाम माणिक सुद्धा आहे. मग अशा तऱ्हेचे अनेक प्रांतांमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे माणिक रत्न हे पहिल्या प्रथम आपल्याला त्याचा वापर कशासाठी करायचा आहे हे आपण जाणून घेऊया. माणिक रत्नाचा वापर जो आहे ते आपल्या जीवनातील एक पहिलं प्रथम म्हणजे माणिक हे रत्न राजाचं आहे, म्हणजे सूर्य राजा आहे. मग आपल्या पूर्व आचार्यांनी राजाला माणिक रत्न सांगितलेलं आहे. जसं की माणिक रत्नांमध्ये जी शक्ती आहे ती शक्ती तुमच्या अंगठीमध्ये जेव्हा आपण घालतो त्याला पहिला जो प्रतिसाद आहे तो तुम्हाला उच्च श्रेणीकडे जाण्यासाठी म्हणून माणिक रत्न वापरायचं असतं, असा नियम सांगितलेला आहे. दुसरा भाग असा असतो की जी स्त्री विवाहित असते त्या स्त्रीने आपल्या पतीच्या प्रगतीसाठी माणिक रत्न जर वापरलं तर त्या स्त्रीच्या पतीला निश्चितच प्रगती प्राप्त होते. कारण का की आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य हा ग्रह जो आहे ह्या ग्रहाला त्या ठिकाणी पती म्हणून निश्चित केलेला आहे, नमूद केलेला आहे. म्हणून तिथे त्या रत्नांचा जो भाग आहे तो माणिक रत्न कशासाठी वापरावं, तर माणिक रत्न जे आहे ते पूर्णपणे आपल्याला आरोग्यासाठी, आपल्या प्रसिद्धीसाठी, आपल्या चांगल्यापैकी प्रगती व्हावी आपल्या जीवनातील, आणि स्त्रीच्या पत्रिकेतील रवी रत्न जे आहे म्हणजे रवीचं रत्न जे आहे हे तिचा जोडीदार हा पती आहे, तर त्याला चांगल्यापैकी यश मिळावं आणि दोघांचं चांगल्यापैकी कनेक्टिव्हिटी राहावं, आरोग्य दोघांची चांगली राहावी, त्याकरता म्हणून माणिक रत्नाचा त्यामध्ये
वापर करावा असं सांगितलेलं आहे. आता अशा ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये जसं आपण साडेवरती चंदन जसं आपण हे करत होतो, त्याप्रमाणे माणिक रत्न सुद्धा उगाळून त्याचं प्राशन करण्याची पण प्रथा आजही आपल्याकडे आहे. कधी कधी राजाच्या मुकुटामध्ये सुद्धा तुम्हाला माणिक जो आहे तो पाहायला मिळतो आणि तो त्या ठिकाणी उत्तम कामगिरी म्हणजे त्याचं जे काही महत्व आहे की राजा कसा ओळखावा, तर तसंच अंगठीमध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा माणिक रत्न धारण करता त्यावेळेला ते तुम्हाला त्याची पोझिशन ही अतिशय उत्तमरित्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळते. अधिकतम बऱ्याच वेळेला तुमच्याकडे जेव्हा जातक येतो त्याच्या हातामध्ये सुद्धा माणिक रत्न कधी कधी असतं. तुम्ही त्याला सजेस्ट करता की तेव्हा ते रत्न सुद्धा त्याला किती फायदेशीर आहे आणि ते रत्न त्याच्याकरता किती उपयोगाचं झालेलं आहे. आणि तुम्ही यदा कदाचित माणिक रत्न त्याला सल्ला देणार असाल तर तो सल्ला कशासाठी द्यावा याची सुद्धा माहिती तुम्हाला असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून त्या ठिकाणी माणिक रत्न जे आहे हे माणसाच्या आरोग्यावरती जास्तीत जास्त परिणामकारक करतं. म्हणजे ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला आरोग्याचे जर काही प्रश्न असतील म्हणून तिथे रोग प्रतिकार शक्ती ही माणिक मध्ये जास्ती करून सांगितलेली आहे. आणि माणिक हे अग्नितत्वाचं तेज आहे. ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये अग्नी हा पदार्थ जास्ती असतो तर त्याला डिफेन्सिव्ह पॉवर फार मोठ्या प्रमाणात असते. आणि अशी एखादी व्यक्ती तुमच्याकडे जर आली आणि जर त्याला डिफेन्सिव्ह पॉवर कमी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्याला माणिक रत्न हे सजेस्ट करू शकता. माणिक रत्न जे आहे ते सिंह राशीचं रत्न म्हणून सांगितलेलं आहे, कारण का सिंह राशीचा स्वामी हा सूर्य आहे. आणि सूर्याचं जे रत्न आहे पूर्वीच्या काळामध्ये राजे लोक आपल्या मुकुटामध्ये सुद्धा माणिक रत्न धारण करायचं. आम्ही वास्तू शिकवताना ज्या वेळेला गणपतीची जी प्रतिमा आहे म्हणजे गणपतीची मूर्ती, तर त्या मूर्तीमध्ये सुद्धा मध्यभागी सोन्याचा मुकुट असेल तर त्या ठिकाणी त्या मुकुटावरती माणिक रत्न निश्चित असावं. म्हणजे काय की त्या ठिकाणी जो मुकुट धारण करेल तो जो आपला देव आहे तो प्रामुख्याने प्रथम देव आहे, याची मानना त्याच्याशिवाय पुढे जाता येत नाही श्री गणेशाचा याने. तर तशा प्रकारे माणिक रत्न जे आहे ते त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला वापरलं जातं. पूर्वी आपल्याकडे माहिती आहे की बाजूबंद बनवायच्या महिलाला, आता सोनं महाग झालं म्हणून परवडत नाही, पण बाजूबंद जो असतो म्हणजे त्याला आपण बावठा म्हणतो आमच्या याच्यामध्ये, तर तो सुद्धा बनवताना त्याच्यामध्ये सुद्धा लाल रंगाचं रत्न ते लोक टाकायचे. पूर्वीच्या काळामध्ये बाजूबंदामध्ये माणिक रत्न त्याच्यामध्ये निक्षेप करायचा असतो आणि तर त्या स्त्रीच्या अंगामध्ये एक चांगल्यापैकी शक्ती आणि तिला जो मिळणारा प्रतिसाद आहे तो निश्चितच तशा तऱ्हेने सापडतो असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून माणिक रत्न जे आहे त्याची पारख कशी करावी. एक तर माणिक रत्न पारख केल्यानंतर जर समजा तो हिटेड अँड ट्रीटेड असेल, त्याच्यावरती रंग चढवला असेल, तर साधारणतः एक पद्धती अशी आहे की दुधामध्ये जर पूर्ण रात्रभर त्याला ठेवलं, आणि गाईचं दूध जे आहे ते शुद्धीकरणाचं दूध आहे, तर अशा वेळेला त्याच्यामध्ये जर अशुद्धपणा काही केमिकल्स वगैरे किंवा असतील तर त्याची रंगाची छटा जी आहे ती पूर्णपणे बाद होते. आणि त्या ह्याच्यातून तुम्हाला ते माणिक रत्न तपासण्याची कसोटी असते, त्याला कसोटी म्हणतात, तर ती तुम्हाला तपासता येते. म्हणजे काय होतं की अशा वेळेला माणिक रत्न ज्या वेळेला आपण धारण करणार असू तर त्या वेळेला तुम्हाला ते माणिक रत्न खरोखरीच फलदायी ठरणार आहे का. तर अशा वेळेला तुम्हाला माणिक रत्न विकत घेतल्यानंतर जर समजा गाईच्या दुधाच्या एक कपभर पेल्यामध्ये जर तुम्ही ठेवलं तर त्या ठिकाणी तुम्हाला सकाळी ताबडतोब कळेल की माणिक रत्न हे दूषित आहे का चांगलं आहे आणि ते वापरण्यास योग्य आहे का अयोग्य आहे. अशा तऱ्हेची माणिक रत्नाची तपासणी केली जाते. माणिक रत्न हे शुभ रत्न आहे
त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेच्या रत्नाला. आता राहिला भाग असा की माणसाला रत्न वापरण्यासाठी आपण जेव्हा सल्ला देतो आपल्या ग्राहकाला, तर ते नेमकं काय झालेलं असतं पत्रिकेमध्ये. तर पत्रिकेमध्ये जेव्हा काही अशा गोष्टी आढळलेल्या आहेत, मग तो स्त्री असो का पुरुष असो, जर एखादा सूर्यासारखा ग्रह जर ग्रहण दोषामध्ये असेल, म्हणजे केतुयुक्त राहुयुक्त सूर्य असेल, तर त्या ठिकाणी अवश्य माणिक रत्नाचा चांगल्यापैकी वापर करावा, की जेणेकरून त्या स्त्रीला किंवा त्या पुरुषाला तो जो पितृदोष आहे, जो रवीला चांगल्यापैकी प्रदर्शित करत नाही, किंवा राहू आणि केतूच्या सोबत जेव्हा सूर्य आणि इत्यादी ग्रह येतात, तर त्यांची त्या ह्याच्यामध्ये पावर कमी होते आणि जातकाच्या जीवनामध्ये काही वेळेला ती जी पॉवर मिळत असते ती चुकीची असते आणि काही वेळेला अशा व्यक्ती काहीतरी आपल्या जीवनामध्ये अनर्थ करून बसतात. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला माणिक रत्नाचा वापर करता आला पाहिजे. दुसरं, जर समजा एखाद्या मुलीचं लग्न जमत नसेल, विवाहाची जर काही समस्या असेल, किंवा रवी सूर्य हा जर नीचेचा असेल, सूर्य जर अष्टमात असेल, तर त्या ठिकाणी सूर्याचं बळ प्राप्त करतेवेळी तुम्हाला माणिक रत्नाचा वापर करून त्यावरती त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद तुम्हाला निश्चितच निर्माण करता येतो. मी लेक्चर एवढ्यासाठी स्लो घेतोय की तुम्हा सगळ्यांना व्यवस्थित कळलं पाहिजे. त्याचं बराबर लेक्चर घेत गेलो तर तुम्हाला काही कळणार नाही आणि त्यामध्ये तिथे काही वाक्याची जी काही महत्व आहे तर त्याला काही उपयोग होणार नाही. म्हणून आस्ते आस्ते घेण्याचं कारण हा भाग आहे. समजते सर छानपैकी. हा, म्हणजे कसं आहे की मॅडम कळलं पाहिजे, नाही तर मी काय 5 ट्रेन गेलो तर तिथे प्रॉब्लेम नको व्हायला. काही नाही वेळेला कसं असतं समजते. की माझाच कंट्रोल माझ्याशी राहत नाही आणि इथे कसं आहे की आपले विद्यार्थी आहेत, त्यांना व्यवस्थित कळलं पाहिजे. आता कसं आहे, जेमोलॉजी हा जो प्रकार आहे, तर रत्न तपासण्याचं जे तंत्र आहे ते शिकवण्यासाठी लोक 50-50 हजार 1-1 लाख रुपये घ्यायचे, त्याला म्हणतात की जेमोलॉजिस्ट. आणि ते लोक सर्टिफिकेट वरती सही करू शकतात, ही अथॉरिटी असते. तशाच प्रकारे जसं फार्मा जो मनुष्य करतो फार्मिस्ट, तर त्यावेळेला त्याला सुद्धा औषधाची देवाणघेवाण करण्याकरता लागणारं जे लायसन्स आहे, परवाना आहे, तो सुद्धा ह्या रत्नशास्त्रामध्ये जो जेमोलॉजिस्ट असतो. आता जेमोलॉजिस्ट एवढ्या झालेल्या आहेत की त्याच्यामध्ये तो पहिला ₹1,00,000 भाव होता, तो आता 10,000वरती आलेला आहे. जसं आपलं ज्योतिष पूर्वी फार मोठी स्पेशालिटी समजायचे, त्यावेळी ₹500 आणून ठेवलं. कळलं का? बरोबर आहे. तर तसं हा जो भाग आहे, तर जेमोलॉजिस्ट सुद्धा त्यावेळेला जेव्हा सर्टिफिकेट बनवतो तर त्याला स्वतःला त्या रत्नांबद्दल माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून प्रामुख्याने माणिक रत्न हे जो भाग आहे तो जन्माला कसा आला, त्याची रिअलिटी आहे का. कोरंडियम म्हणून एक माणिक रत्न जे आहे ते दक्षिण भारतामध्ये जन्माला येतं आणि ते साधारणतः 10 कोटी वर्षापूर्वीच. आणि अशा तऱ्हेचं माझ्याकडे एक माणिक रत्न आहे, तो साधारणतः एवढा मोठा बॉल आहे अख्खा, आणि साधारणतः तो 1000 कॅरेटच्या पेक्षाही जास्ती आहे. मग त्यावेळेला ते रत्न जे आहे ते अजून कितीतरी वर्ष जगेल, त्याचा नाश होणार नाही, फिक्क पडणार नाही, कारण का की जमिनीमध्ये जसा होता तसाच तो सापडला गेलेला आहे. म्हणून आपल्याकडे माणिक रत्न वास्तूमध्ये पण निक्षेप करते वेळी तुम्हाला ब्रह्मस्थानी पूर्व दिशेला माणिक रत्नाचा जर तुम्ही वापर केला तर वास्तू दोष सुद्धा त्या ठिकाणी निघून जातो. अशा तऱ्हेने वास्तूचा विचार केलेला आहे. पण माणिक ह्या रत्नाची दिशा ही पूर्व आणि ब्रह्मस्थान ह्या दोनच ठिकाणी आहे. मग तशा वेळेला तुम्ही रत्न आणखी कुठे कुठे त्याचा उपयोग करू शकता.
हा जो भाग आहे तो रत्नांमध्ये तुम्हाला सुचवलेला आहे, सांगितलेला आहे. कळलं का? जेमोलॉजिस्ट मध्ये तसं हे सांगितलेलं आहे. आता आपण जाऊया. आता प्रश्न कोणाला असतील तर विचारा, काय मी त्याच्याबद्दल. हो, कोणाला प्रश्न असतील तर हँड रेज करा, आपण एक एक प्रश्न घेऊ. येस. हा बोला, वर्षा झाला. विचारा मॅडम प्रश्न. एक मिनिट सर. रवी राहू असेल आणि माणिक रत्न घालायचे, पण त्या व्यक्तीचे जरा डोकं तापत असते अगोदर थोडस, तर चालतो काय? बघा, पहिली गोष्ट म्हणजे माणिक रत्न डोकं तापट ह्याचा संबंध येत नाही. मी तुम्हाला सांगतो डोकं तापट का असतं माणसाचं. मंगळाचं. हा, येस, बरोबर. आता तुम्ही एवढी वर्ष ज्योतिष शिकत आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी कल्पना आलेली आहे. मंगळ ज्या वेळेला आपल्या शरीरावरती प्रथम स्थानाला पाहतो, त्यावेळेला मनुष्य प्रथम स्थान आणि धनस्थानामध्ये पाहत असेल तर वाचा आणि डोकं हे दोघंही खराब होतं. कधी? ज्या वेळेला मंगळ सप्तमात असेल तर. कळलं का? त्या ठिकाणी व्यक्तीच्या मुखातून आणि डोक्यातून त्या अशा तापट वस्तू बाहेर पडतात. तर त्याकरता माणिक रत्न हा उपाय नाही. कळलं का? मनुष्याला शांत घालायचं. हा बोला. म्हणजे रवी राहू ते पत्रिकामध्ये आहे तर तो निश्चितच घालू शकते ना, म्हणजे ते रवी राहूची युती असेल तर तुम्ही त्याला माणिक रत्न वापरू शकता. नाही वापरू शकत असा भाग बिलकुल नाही. कळलं का? आता तो रत्न कुठलं वापरायचं आहे? मोझांबिक माणिक वापरायचा आहे का, सिलोनी वापरायचा आहे का, बँकॉक वापरायचा आहे का, बर्मा वापरायचा आहे का, हे प्रत्येकाच्या पॉकेटवरती अवलंबून आहे. आता तुम्ही तर दादरला राहता, दादरला किती सोनाराची दुकान आहेत माहिती तुम्हाला. तर त्या ठिकाणी मी तर तुमच्याकडूनच रत्न घेतले. मी तुमच्याकडूनच रत्न घेतले तर उपयोगात आले, कुठे जातच नाही. नाही हरकत नाही मॅडम, तुम्ही सांगितलं तुम्हाला. तर मग अशा वेळेला आणि माझे बोला. माझी पत्रिकामध्ये चतुर्थात रवी आहे, स्वरूपी 12 अंशाचे आहे. तरी जरा हातात एका ज्योतिषी पुरुषांनी हातात ते रवी पर्वताच्या खाली फुल्ली आली आहे, म्हणजे तो जरा डॅमेज तर घालू शकते रत्न. नाही ऐका, 2 मिनिटं. रवीला अजून जरा वृषभ लग्न, वृषभ चंद्र आहे. वृषभ लग्न आहे. अशा वेळेला तुम्हाला चतुर्थ सूर्य जर चांगला असेल तर रत्नाचा वापर करायचा नाही. जर सूर्य दूषित झाला असेल तर सूर्य दूषित म्हणजे काय की त्या ठिकाणी राहू केतू युक्त जर सूर्य असेल तर त्यावेळेला तुम्ही माणिक रत्न वापरू शकता. पण चतुर्थात सूर्य असेल तर त्याकरता म्हणून माणिक वापरायचं असा भाग बिलकुल नाही. रत्नाच्या याच्यामध्ये 2 पार्ट आहे मॅडम. मग मी सांगितलं तुम्हाला की रत्नाचा जन्म कसा होतो त्याबद्दलची स्टोरी तुम्हाला मी सांगितली. प्रत्येक ग्रह कसा जन्म होतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण तरी सुद्धा त्याचा वापर करतेवेळी तुम्हाला कसा केला पाहिजे त्याबद्दल आपण पत्रिका पाहून नंतर ठरवायचं. उगाच कोणाला तरी रत्न विकायचं आणि पैसे कमवायचं हे काही काम नाही. पैसे राहत नाही, खोटे पैसे कधीच राहत नाही. कळलं? असं आहे. दुसरं आणखी कोण आहे? देवकर सर, प्रश्न विचारा तुमचा. हा सर, माझा असा प्रश्न होता की रवीचं रत्न वगैरे काही घालायचं असेल आपल्याला तर त्याआधी आपण काही ते रत्न घेतल्यानंतर त्याच्यावर काही उपचार करणं, काही मंत्र वगैरे करणं आवश्यक आहे का? आणि हेच कसं आहे देवदत्त साहेब, कुठलंही गोष्ट आपल्या संसारामध्ये, आपण साधी भाजी आणली, तुम्ही मच्छी खाता का? मच्छी नाही सर, शुद्ध शाकाहारी. बरं, ठीक आहे. मच्छी खाणाऱ्या लोकांनी मच्छी आणली, भाजी खाणाऱ्यांनी भाजी आणली, त्याला आपण स्वच्छ करतो की नाही? हो. बर, तसं रत्न जे आहे ते बांधणी झाल्यानंतर, त्याची अंगठी बनवल्यानंतर, कारण का ती अंगठी जी आहे ती तप्त होते, सोनाराकडे जाते, सोनार त्याच्यावरती कला करतो, नंतर त्याची बांधणी करतो. तर ते रत्न सिद्ध करावं आणि शुद्ध पण करून घ्यावं. कळलं का? कळलं.
मग तशा प्रकारे जर समजा तुम्ही एखादं रत्न वापरणार असाल तर त्यावेळेला त्याला सिद्ध करणं आणि शुद्ध करणं. आता सिद्ध करणं म्हणजे काय, तर प्रत्येक ग्रहाचा मंत्र हा सुचवलेला आहे आणि तो मंत्र त्याच्यावरती तिथे त्याचं व्हायब्रेशन जे आहे ते त्या पर्टिक्युलर मंत्रावरती जर तुम्ही हे केलं तर निश्चित तुम्हाला त्या शुद्धीकरणाचा आणि सिद्ध करण्याचा फायदा हा निश्चितच मिळेल. एखादी गोष्ट आपण घेतो त्याची आपण पूजा करतो. आपण एखादी गाडी घेतो ती आपण वापरणार असतो म्हणून त्याला पहिला हार पुरा करतो, चंदन लावतो, हळद कुंकू लावतो आणि त्याला नतमस्तक होतो, नारळ फोडतो. तर रत्नाच्या बाबतीमध्ये रत्नाची सुद्धा चंदनाच्या स्पर्शाने पूजा करून घ्यावी की तिथे चंदनाचा टिका लावावा, त्याला दुधामध्ये ठेवावं, त्याचं स्वागत करावं आणि नंतर प्रार्थना करावी की हे रत्न मी वापरण्यास सुरुवात करणार आहे तर त्याच्यावरती मला चांगल्यापैकी लाभ मिळू दे, असा हा प्रोसिजर आहे. इथे कसं आहे की रत्न एकदा टाकलं, तुमच्याकडून पैसे मिळाले की तुम जानो और तुम्हारा काम जाने. कळलं का? आता मी जे काही शिकवतोय ते तुम्हाला बरोबर पटतंय का? हो हो सर, पटतंय सर. आणि ते कधी घालावं, काय घालावं हे पण महत्व आहे का? कोणत्या दिवशी घालावं काय वगैरे? हा, आता जसं रवीचा वार माणिकचा आहे, माणिकचा वार रवी वार आहे, आता सगळं मी सांगणार असतं ते एक एक रत्न कुठलं कसं कसं करावं. आता कसं तुम्ही ज्योतिषात म्हणून तुम्ही सल्ला देणार आहात तर त्याला प्रश्न तुमचा निश्चित उपयोगात पडेल लोकांना. कळलं? परत नेक्स्ट आणखी कोण आहे? मला एक विचारायचं होतं. नमस्ते, मी अपर्णा राऊत. सर, आपण हे रत्न जेव्हा धारण करतो तेव्हा एकदाच त्याचं सिद्धीकरण आणि शुद्धीकरण करणं योग्य आहे का, ते आपण दरवर्षी किंवा एक ठराविक कालांतराने करायला पाहिजे कालावधीमध्ये? असं आहे बघा, 2 मिनिटं सांगतो तुम्हाला. आता तुम्ही गृहिणी आहात, बरोबर आहे? आपण रत्न वापरण्याच्या अगोदर त्याला शुद्धी करून सिद्ध करणं हे पहिलं प्रथम गरज आहे. कारण का की त्या ह्याच्यामध्ये रत्न आपण धारण करायचं आहे तर त्याची एक मानवंदना असते. रत्नामध्ये सुद्धा एक शक्ती आहे ती आपल्याला काहीतरी देणार आहे अशा भावनेने ते रत्न तिथे वापरणं गरजेचं आहे. कळलं? त्यानंतर तुमचा प्रश्न असा आहे की कदाचित आपण प्रत्येक वर्षी त्याची पूजा केली तर चालेल का? तरी सुद्धा तुमच्या भावना ज्या आहेत त्या भावनेला मोल नाही, म्हणजे तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. त्या रत्नाला परत एखाद्या वेळेला तुम्ही पूजा केली, परत परिधान केलं तरी सुद्धा काही हरकत नाही. कळलं मॅडम? ओके सर, ओके, थँक्यू. म्हणजे तिथे हा बोला. एनीबडी? दीप्ती मॅडम. हो सर, मी दीप्ती दळवी बोलते. सर, माणिक कोणत्या बोटात घालावा? रिंग फिंगर, करंगळीच्या बाजूला. ओके ओके, ठीक. करंगळीच्या बाजूला. कळलं का? हो हो हो. मॅडम प्रश्न विचारा. बोला बोला. नमस्कार सर, मला एक असं विचारायचं होतं की कर्क लग्न असेल, म्हणजे एक पत्रिका मी अशी माझ्या समोर आलती पण मला तेव्हा समजलं नाही. कर्क लग्न होतं त्यांचं आणि लग्नामध्ये रवी आणि राहू होते, मग दोन्ही निर्बल ग्रह होते. मग कुठल्या ग्रहाचा रत्न त्यांनी वापरला, म्हणजे असं कन्फ्युज, म्हणजे समजलंच नाही. बघा असं आहे की आम्ही त्याला इंग्रजीमध्ये कुठला ग्रह त्याच्या क्लच मध्ये आहे, म्हणजे सूर्य हा जर राहू युक्त असेल मी पहिलाच सांगतो. अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये सूर्य हा तो सिंह राशीचाच आहे, तर त्याला तिथे सिंह राशीच्या संदर्भामध्ये आणि धनस्थानामध्ये, कुटुंब स्थानामध्ये त्याला त्रास जाणवत असेल आणि त्रास होणार, तर तो त्रास जर दूर करायचा असेल तर तुम्हाला ते रत्न सूर्याचंच वापरलं पाहिजे, म्हणजे माणिक वापरलं पाहिजे. राहूचा वापर त्रास आणखी वाढेल. हा तेच सर, म्हणजे ते खूप कन्फ्युजन झालं तेव्हा. बरोबर, माणिक वापरायचं. माणिक वापरायचा. माणिक कारण काय तो रवी युक्त आहे म्हणून मी सांगितलं ना मगाशी तुम्हाला. हा 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 हा.
सर आणखीन एक विचारू का? म्हणजे काही काही पुस्तकांमध्ये किंवा ते युट्यूबला पण सांगतात ना की अष्टमेश, षष्टेश आणि व्ययेशाच्या राशीरत्न घालायचं नाही, तर ते खरं असतं का? आणि म्हणजे फक्त अष्टमेश अष्टमेशाचं रत्न घालायचं नाही का, अष्टमेश चुकीच्या ठिकाणी आहे म्हणून ते रत्न घालायचं नाही, असं पण मला विचारायचं होतं. सांगतो. असं आहे मॅडम, आता जसं की आपण असा विचार केला की मकर लग्न आहे आणि अष्टमामध्ये शिवराज येते. मकर लग्न हे शनीचं आहे, कुंभ लग्न हे सुद्धा शनीचं आहे, पण सप्तम स्थान हे कुंभ लग्नाला माणिक आहे. कळलं? आता त्यामध्ये रत्नांचा वापर करते वेळी आपल्याला कुठल्या औषधाची गरज आहे, मग कुठल्या औषधाची गरज जर असेल तर ते औषध आपण राशन करतो की नाही किंवा त्याची गोळी घेतो की नाही. हो सर. तशाच प्रकारे मुख्यतः आपल्याला लग्न कुठलं आहे पण जातकाची गरज काय आहे आणि तो ग्रह सुस्थितीमध्ये आहे का. आता उदाहरण आपण असं घेऊया मॅडम, मकर लग्न आहे है ना, आणि मकर लग्नाला पराक्रमेश हा जो आहे हा कोण आहे तर गुरु आहे. चतुर्थेश कोण आहे तर मंगळ आहे. बरोबर आहे की नाही. आणि त्या ठिकाणी उच्चीचा सूर्य आला हो सर, तर तुम्हाला अष्टमेश म्हणून दोष लागतो का, इथपासून सुरुवात करायची असते. बर. जर एखाद्या व्यक्तीच्या याच्यामध्ये मकर लग्न असेल आणि अष्टमेश सूर्य कुठेतरी असणार की नाही सूर्य. हो हो हो. मग त्यावेळेला तो जर चतुर्थात उच्चीचा असेल तर त्या ठिकाणी अशा वेळेला तुम्ही ते रत्न न वापरता सूर्याला काढून टाकणार का. नाही. का तो अष्टमेश आहे म्हणून. समजा तो निश्चित असेल दुसऱ्या एखाद्या लग्नात तर आणि अष्टमेश असेल तर तो दशमा झाला. मग तेव्हा तुम्ही माणिकरत्न वापरू शकता, कारण का की तो नीचेचा आहे. म्हणजे अष्टमेश असल्यावर घातलं नाही पाहिजे असं काही नाही. नाही, हे त्या लोकांनी काय केलं माहितीये का, या लोकांनी हे भलतच झेंगाट आपल्या मागे लावून ठेवली. पहिली गोष्ट म्हणजे मला एक जण म्हणले सर की नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं मॅडम, पण तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि डॉक्टरला माहिती असतं की याला कुठलं औषध द्यावं. तशाच प्रकारे ज्योतिषाला सुद्धा माहिती हवं की याला कुठलं रत्न सजेस्ट करावं. म्हणून मी मकर लग्नाचा भाग जो आहे उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितला. जर समजा मकर लग्नाला अष्टमेश सूर्य आहे पण तो सूर्य जर चांगल्या स्थितीत असेल तर तुम्हाला घालायची गरज नाही. पण तो सूर्य जर समजा दशमात असेल तर तो निषेध होईल. आता एक साधी गोष्ट तुम्हाला मी सांगतो, साधी गोष्ट. ममता बॅनर्जी यांचं मकर लग्न आहे, बरोबर आहे. हो सर. आता मला सांगा, अष्टमामध्ये सूर्याची रास आहे. हो सर. आणि ती व्यक्ती सतत मिनिस्टर म्हणून आहे, तर तिला अष्टमेशाचा दोष लागलाय का. नाही नाही. मला हेच कबुली पाहिजे. हे लोक वाटेल तसं लिहितात, वाटेल तसं सांगतात. त्याला समोर बसून हे लोक कधीही त्याच्याबद्दलचं वाक्य बोलत नाही. म्हणजे मला एक जण म्हटले की अष्टमेशाचा रत्न घातलं की आपण मृत्यूच्या जवळ जातो. मॅडम तुमचं म्हणणं मी सांगितलं काय तुम्हाला, मी उदाहरण दिलं. हो समजलं सर. आता मला सांगा, आणखी सांगतो. आपल्याकडे लालकृष्ण अडवाणी यांचं मकर लग्न आहे. ते सर्वोच्च पदावरती होते भारतीय जनता पार्टीकडे, होते की नाही. हो हो हो. कशामुळे झाले मग ते. त्यांचा रवी अष्टमात खड्ड्यात गेला अशी भाषा वापरणारे लोक आहेत आपल्याकडे, कळलं का. हो सर. म्हणजे काय की तुम्हाला एखादं लग्न हे ठरवून तुम्ही ते निश्चित करू शकत नाही की हे रत्न वापरावं आणि हा मनुष्य कधी रवीच्या माध्यमातून जाणार नाही. मला एक सांगा, राम जन्मभूमी हे धर्माचं कार्य, हे सूर्याचं कार्य त्यांनी केलं की नाही.
हो 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 सर केलं. कसं मग असं करून चालत नाही. म्हणून काही वेळेला हे अष्टमेश, आता जसं धनु लग्नाला अष्टमेश चंद्र आहे, सांगतो तुम्हाला. अष्टमेश लग्नी धीरूभाई अंबानींच्या कुंडलीमध्ये चंद्र होता. ते बिझनेस म्हणजे व्यवसायामध्ये फार मोठी व्यक्ती झाली की नाही? हो हो झाले. मग कशी झाली? मग अष्टमेश लग्नी आहे, मग तुझा कुंडली वाया गेली असं सांगू शकतो का आपण? नाही बरोबर आहे. नाही नाही, याला उत्तर पाहिजे. माझं म्हणणं काय की कुठलाही व्यक्ती असेल त्याचं उत्तर हवं, जे मी तुम्हाला सायंटिफिक उत्तर देत आहे. हो सर बरोबर आहे तुमचं. कळलं का? म्हणून कुठल्याही लग्नाला आपण जर अष्टमेश म्हटलं तर अष्टमामध्ये आपण जर बघितलं तर धनु लग्नाला चंद्र आणि मकर लग्नाला सूर्य हे 2 ग्रह अष्टमेश म्हणून होतात. आता बाकीचं समजा आपण जर विचार केला तर अष्टमामध्ये कुंभरास आली तर त्या ठिकाणी अष्टमात कुंभ आली तर कर्क लग्न येतं की नाही? हो हो हो. पण शेवटी तो सप्तमेश पण शनी आहे की नाही? हो आहे. मग शनीचं त्याचा फलादेश मिळणार नाही? मिळणारच. हे साप चुकीचं आहे. त्या लोकांनी हे कारस्थानं करून ठेवल्यात आणि आपल्या डोक्यामध्ये भुसा टाकला, भुसा. आणि मी असं पण वाचलं होतं सर की सप्तमेशाचा पण रत्न घातला विवाहित स्त्रीनी तर तिच्या पतीसाठी ते चांगलं नसतं म्हणून. हो ते काही सांगतील, काही सांगतील. कळलं का? थँक्यू. हा सर तो जर अष्टमेश वेळेश असेल तर? अष्टमेश वेळेश नाही, अष्टमेश वेळेस गेलाच असेल तर. हा सविता मॅडम तुमचं पाणी बंद कर, आवाज खूप येतोय. पाणी नाही आहे हो, पनीर तळते मी. आवाज येतोय भरपूर. माझा प्रश्न विचारा तुम्ही. सर तिचं असं म्हणणं आहे की अष्टमेश वेळात असेल तर अष्टमेशाचं रत्न दिलेलं चालेल का, असं तिचं विचारायचा प्रश्न आहे तिचा. भाग असा आहे मॅडम की अष्टमात मध्ये असणारी राशी कोणती? कर्क. कर्क. आता कर्क रास जर अष्टमात आली तर धनु रास आहे, बरोबर आहे, आणि चंद्र 12व्या स्थानात आहे. हो नाही का? मग अष्टमामध्ये वृश्चिक राशीचा तो चंद्र होईल, म्हणजे त्या ठिकाणी धनु लग्न आलं की नाही? हो सर. मग त्या ठिकाणी रत्न कुठलं वापरायचं याच्याबद्दल तुमचा विचार आहे का? हो. मग कुठलं रत्न वापरायला पाहिजे? म्हणजे तिचं म्हणणं आहे की अष्टमेशचं रत्न दिलं तर ते वापरलेलं चांगलं का, असं तिचं म्हणणं आहे. हो हो चालेल. गरज काय आहे ते बघा पहिला. नुसतं रत्न सुचवू नका. जर समजा त्या ठिकाणी अष्टमामध्ये येणारी राशीचा मालक कोण आहे आणि त्या रत्नाची त्याला गरज आहे का, कळलं? हॅलो सर, जर इमोशनली मेंटली डिस्टर्ब असेल तर चंद्राचाच उपाय आपण देणार ना, मग त्या हिशोबाने मी विचारते सर. मग त्या हिशोबाने तुम्ही रत्नाला सजेस्ट करू शकता. चंद्राचं रत्न वापरायला हरकत काही नाही. लोकांचा असा समज आहे जर अष्टमेश वेळस्थानामध्ये असेल तर तो विपरीत राजयोग म्हणून सांगितलेला आहे. ओके हो थँक्यू. पुढे बोला आणखी. अर्चना मॅडम प्रश्न विचारा. हॅलो सर. हा बोला. हा नमस्कार सर. नमस्ते. हा वृषभ लग्नाला आहे ना चतुर्थेश रवी येतो आणि जर तो षष्ठ स्थानामध्ये शनियुक्त जर असेल तर चालेल का माणिक रत्न धारण करून? बघा, जर समजा रवी कमकुवत असेल, शनी आणि रवीची युती असल्यानंतर रवी मंदावतो म्हणजे कमी होतो, तर त्या ठिकाणी तुम्हाला रवीचं रत्न वापरण्यास हरकत नाही. कळलं का? कारण का की आपल्याला चतुर्थाचं जे काही यश आहे ते यश मिळवण्यासाठी चतुर्थेश कोण आहे तर सूर्य आहे. मग तो जर शनियुक्त असेल तर तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता, त्यामध्ये हरकत नाही. कळलं? पहिली गोष्ट म्हणजे मॅडम. हा बोला. तर तिथं शनी पण आहे ना, मग नीचेचा ग्रह म्हणून रवीचं माणिक आणि दशमेश आणि भाग्येश म्हणून शनीचं नीलम,
असं काही म्हणजे फरक पडेल का? एक मिनिट. वृषभ लग्नाला शनी हा उच्चीचा होतो षष्ठ स्थानामध्ये आणि रवी नीचेचा होतो, पण रवी शनीच्या युतीमध्ये नीचभंग राजयोग होत नाही. जर उच्च ग्रह असणारा ग्रहाचं रत्न वापरायचं नसतं, नीच ग्रह जर असेल तरच त्या ग्रहाला मजबूतीकरण करायचं आहे, म्हणून तिथे रवी वापरायला हरकत नाही. अच्छा अच्छा, थँक्यू सर, थँक्यू. आता मला पुढे जायचं आहे, चंद्र शिकवायचा आहे. मी बोलू का सर? हा बोला. तुमचा आवाज येत नाहीये सर, तुम्ही इयरफोन लावला असेल तर काढून ठेवा. कॉम्प्लिकेट विषय सुरू केलेला सर, या विषयाला अंत नाही, या विषयाला अंत नाही म्हटलं. आपण जो कोणतं पण रत्न घातलं आणि ऍज पर ट्रान्झिट, ऍज पर गोचर, रत्न केव्हा काढायचं केव्हा घालायचं सगळ्याचे नियम आहे काही? जनरल प्रश्न आहे. नाही, आता भाग असा आहे की मुख्य जन्मकुंडली जर आपल्याला कमकुवत असेल तरच रत्न वापरायचा हा एक सल्ला आहे. पण जर समजा ट्रान्झिट मध्ये तुम्हाला रत्न वापरायची असतील, तुम्ही रत्न बदली करू शकता. तुम्हाला तुमचं ट्रान्झिट चांगलं आहे का वाईट आहे हे कळलं पाहिजे. करेक्ट. तरच तुम्ही त्याच्याबद्दल सोय निवड करू शकता. पण पहिल्यांदा आपल्याला आपली कुंडली कळली पाहिजे की आपल्याला कुठलं रत्न वापरायचं. जर समजा उदाहरणार्थ तुम्हाला जातकाला द्यायचं आहे, तर जातकाला 9 रत्न तो घेईल का आपल्याकडून? सर, तुम्ही आता नवरत्नाचा विषय काढलात म्हणून मी प्रश्न विचारते. ते छोटे छोटे हे करून काही लोक नवरत्नाचे जे अंगठ्या घालतात, तर ते म्हणजे एक तर त्याचा असर असतो की जरूरत आहे तशी घालणं, म्हणजे असं? बिलकुल नाही, तो चुकीचाच आहे. नवरत्न एका वेळेला एका बोटामध्ये कधीच वापरू नये. त्या बोटामध्ये जे रत्न सांगितलेलं आहे त्या रत्नाचा तिथे वापर करावा, तरच त्याला फायदा होऊ शकतो. नवरत्नांची अंगठी घालणं हा एक मार्केटिंग प्रोसेस आहे. आणि आपला आजचा जो विषय मॅडम आहे ना, तो मार्केटिंग प्रोसेस मधला नाही आहे. आपल्याला रत्न कसं जन्माला येतं, रत्न कशासाठी वापरायचं आहे आणि रत्नाची क्वालिटी किंवा त्याची प्राइस ही फार महत्वाची आहे. सर, मला विचारायचा एक प्रश्न. सर, मीन लग्न आहे माझ्या मुलाच्या आणि षष्ठेष्ठ सूर्य होतो आणि तो दशमात आहे राहू बरोबर, आणि षष्ठात सिंह राशीमध्ये गुरु आहे, गुरुची दृष्टी सूर्यावर आहे. एक मिनिट, पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की रवी राहू युक्त झाल्यानंतर सूर्याची पॉवर कमी होते. म्हणजे तुम्हाला सूर्याचं रत्न वापरणं गरजेचं आहे. आता भाग असा आहे मॅडम, दुसरा एक सायंटिफिक भाग सांगतो तुम्हाला. सूर्याभोवती सगळे ग्रह सूर्याच्या आकर्षणानुसार त्याच्या भोवती फिरत असतात. म्हणून मुख्य तारा कोण आहे तर सूर्य आहे. म्हणून प्रत्येकाने जर समजा सूर्याचा जप केला, सूर्याचं रत्न वापरलं तर त्याला हरकत येत नाही. म्हणजे त्याला प्रोफेशनल सक्सेस मिळेल ना? हो, नक्की मिळेल ना, काय मिळणार. ओके पहिली गोष्ट म्हणजे त्याची, बघा परत सांगतो मला मॅडम, की एखाद्या जातकाला कोणत्या गोष्टीची गरज आहे त्याला अनुसरून तुम्ही ते रत्न सजेस्ट केलं पाहिजे. आता आपण थोडासा हा विषय डायव्हर्ट होतो, पण सांगतो तुम्हाला मी. एखाद्या व्यक्तीला कोर्ट कचेरी किंवा तत्सम गोष्टीमध्ये जर काही कटकटी असतील किंवा त्रास असेल तर त्याने नीलम सारखं रत्न वापरावं, हा नियम आहे. कळलं का? ओके. बरेच म्हणजे त्याला कुठली गरज आहे. जसं आता उदाहरणार्थ की राहूचं रत्न आहे. आता राहूचं रत्न माझ्याकडे मी कायमस्वरूपी बनवून ठेवलेलं आहे. ज्या वेळेला शत्रू आपल्याला त्रास देत असेल त्या दिवशी रात्री राहूचं रत्न घालून झोपायचं.
म्हणजे सकाळी शत्रू शांत होतो. ओके. खूप सुंदर टिप दिलाय. हा मस्त टिप दिली आज. थँक्यू सो मच. आता काय गंमत आहे, हे काय पुस्तकात लिहिलेलं नाही कुठे, पण आता तुम्ही जर बंगाल प्रांतामध्ये गेलात ना मॅडम, तर बंगाल प्रांतामध्ये तुम्हाला प्रत्येकाच्या हातामध्ये राहूचं रत्न मिळेलच. ओके. म्हणून बंगालमध्ये तिकडे काळ्या जादू करतात म्हणून. असं आहे. म्हणून तिथे जर समोरच्याला शांत करायचं असेल तर शांत करण्याच्या वेळेला तुम्हाला राहूचं रत्न तुम्ही घातलं तर समोरचा व्यक्ती शांत होईल. आपल्याला काय पाहिजे, त्याचं नाव घेऊन ठेवायचं ना, जो माणूस त्रास देतो. आता असं आहे मॅडम की त्रास देणारी व्यक्ती आपल्या डोक्यात असते. हो बरोबर. अगदी बरोबर. थँक्यू सो मच. हॅलो सर. मॅडम विचारा प्रश्न. हॅलो सर. एखाद्याने वापरलेलं रत्न दुसऱ्याने वापरलं तर चालतं, त्याच्यावर संस्कार केले तर नाहीच चालत. पण मग आपण एवढं महागाईचं घेतो तर मग ते आता सावकार घेत पण नाहीत आपल्याकडनं. मग आमच्या इथे लोअर परळला एक दुकान आहे, त्या दुकानामध्ये त्यांनी बोर्ड लावून ठेवलाय, मेलेल्या माणसाच्या वस्तू आम्ही विकत घेतो. त्याच्यामध्ये बरेच रत्न असतात, बरेच कपडे असतात, चप्पल असतात, बूट असतात, आणखी काय काय असतात. लोक मेलेल्या माणसाचं सगळं फेकून देतात, तो मनुष्य घेतो आणि नंतर तो चांगल्यापैकी विकतो. आता जर समजा त्या अरे बाबा चांगले. आता अवघड आहे माणसाचं. असंच असतं. लोक कुठे बिझनेस करतात सर. तर आणि दुसरा प्रश्न की औषध जर कमी असेल एकदम तर वापरावं का? औषध मग बघा, आपण आता नवमाव शिकतो मॅडम, तर तुम्हाला त्या अंशात्मक ग्रहातला जे लोकांनी ठेवलं, म्हातारा, तरुण, युवा, बाल, अमुक, हे सगळं जे आहे हे बंधन लोक आहेत एकदम. त्याला काही अर्थ नाहीये, त्याला इतिहासामध्ये पुराणामध्ये कधी मान्यता नाहीये. हे यांनी यांच्या पदार्थ डोक्यात टाकलं. आता मला सांगा मॅडम, एक साधी गोष्ट, गुरु कर्क राशीला कमी डिग्रीचा असेल तर तो उच्चीचा होतो, बरोबर आहे? त्याच कर्क राशीमध्ये तो जास्ती डिग्रीचा असेल तर तो नीचेचा होतो, म्हणजे आश्लेषामध्ये नीचेचा होतो आणि पुनर्वसूमध्ये तो उच्चीचा होतो. मग आता कमी दर्जाचा कमी डिग्रीचा जर गुरु असेल आणि तो वर्गोत्तम उच्चीचा झाला तर तुम्ही त्याला काय सांगणार की तो कमी डिग्रीचा बाल आहे का लाल आहे का पाल आहे? असं नाही होत. लॉजिकली विचार केला पाहिजे. नमस्कार सर. मग आपण असा विचार करू शकतो का की समजा दरिद्रांश मध्ये एखादा ग्रह आहे तर मग त्याला सपोर्ट देण्यासाठी आपण वापरू शकतो? दरिद्रांशामधला ग्रह असेल तर डेफिनेटली तुम्ही त्याचा वापर करू शकता, कारण का की त्याची अवस्था खराब आहे, त्याचा स्लॉट खराब आहे. पण मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की जर कर्केला गुरु कर्क राशीमध्ये जर उच्चीचा झाला, परम उच्च झाला, तर त्या ठिकाणी तुम्ही त्या ग्रहाला बाल म्हणाल का? हा विषय आपला नाही का रुद्ध म्हणाल? नाही. ग्रह म्हातारा होत नाही कधी, का ग्रह लहानपण कधी होत नाही, ग्रह नसतो. हो बरोबर. पण नपुसक ग्रह असेल तरी पण आपण युज करू शकतो. हो वापरू शकतो. सर राहूचं रत्न कायमस्वरूपी वापरलं तर चालतं का? जेव्हा शत्रूंचा त्रास होतो तेव्हाच वापरावं? कायमस्वरूपी वापरलं तरी चालतं, शत्रू कधी आपल्या जवळ येत नाही. आपण आधी सगळी पहिली रत्नांची माहिती घेऊया सर, नंतर रत्न कुठली कशी वापरायची ती सर. हे बलतीकडे हो ना. सर. हॅलो नमस्कार सर. हॅलो नमस्कार सर. नमस्ते. मी विद्या कोल्हापुरे बोलतेय सर. मला एक प्रश्न विचारायचं होतं. जर कन्या लग्न असेल आणि रवी बुध आणि राहू जर एकत्र असतील तर मग आपण माणिक रत्न वापरू शकतो का?
नक्की वापरू शकता, वापरायलाच हवं. तुमचा माणिक दूषित झाला असेल तर कालांतराने बरेच प्रश्न उपस्थित होतील. बर बर बर. कोणत्या राशीत आहे? कन्या लग्न, रवी बुध राहू लग्निक आहे. मग त्यामध्ये रवीची अवस्था निकामी आहे. तुमच्या घरामध्ये जी व्यक्ती मिथुन राशीची किंवा मीन राशीची असेल तिला काही त्रास होत असतात. ओके, आहे का घरामध्ये कोण मिथुन आणि मीनेचं? हो, मिथुनेचा तर माझा मुलगाच आहे. त्याच्यासाठी माणिक रत्न वापर. सर आणखीन एक मला विचारायचंय, तेव्हाच तुम्ही एक उदाहरण दिलात की जर मकर लग्न असेल आणि तर मग अष्टमात सिंह रास येते आणि मग सिंह रास तो रवी द्वितीयात कुंभेचा होतो, तर मग माणिक रत्न वापरता येतो का? मी काय सांगितलं मॅडम तुम्हाला, गरज काय आहे त्याच्यावरती रत्न वापरा. अष्टमेश म्हणून त्याचा विचार करू नका. या लोकांनी आपल्या डोक्यामध्ये असं भरून ठेवलेलं असतं. आता एक व्यक्ती चिंतामणी रत्न विकते, चिंतामणी रत्नच नाहीये काही, आणि बिचारा जातक आपला फिरून फिरून येतो, सगळ्या सोन्याच्या दुकानात जातो आणि चिंतामणी रत्न विचारतो, थकतो आणि मग शेवटी परत त्या चिंतामणी ज्याने सांगितलं त्याच्याकडे येतो. नंतर त्याच्याकडे एक असं ज्याला कलर स्टोन म्हणतात ते कलर स्टोन असतो आणि मग त्याला म्हणतो चिंतामणी असा असतो, हा कुठेही मिळत नाही, ते मार्केटिंग आहे. बर बर. मला ते काही जमत नाही कधी, म्हणून मी असे काम काही कधी केलं. हो, म्हणजे एकानी सर माझ्याकडे आलेले होते ना, त्यांना मकर लग्न, लग्नी शनी आणि चंद्र अष्टमात आणि रवी द्वितीयात कुंभेचा, मग त्यांनी ते माणिक रत्न धारण केलेलं होतं. मग ते त्यांना असं कोणीतरी सांगितलं की मग तुमचं वैवाहिक काहीतरी प्रॉब्लेम होत असेल, तुम्ही हे घाला म्हणून. आता असं आहे मॅडम, ज्योतिषी हा एक अड्डा चालू होता. काही काही आमच्याकडे मुंबईमध्ये काही ज्योतिषी आहेत, तर ते काय करतात, ते सांगतात आपके जीवन में कोई तो भी आने वाला है, तो पुरुष असेल तर बहुत खुशी होती है, अरे हाँ लेकिन आपको ये पहनना पड़ेगा तो ही जीवन में कोई तो भी आएगा. हा धंदा है, लेकिन वो गंदा है. कळलं, भानगड पडू नका. लोकांचं काही करतात, हो काही करतील, ओके, कुठल्याही थरावरती जाते. हो सर मी एकदा ऑल म्यूट करते आणि चालू करा मग तुम्ही. ओके, हा हा, ऑल म्यूट करा. ओके सर. हा, आता हे असं सगळं असतं. आता मला चंद्राकडे जाऊ द्या, मग नंतर विचारा. आता आपण मोती हा एक रत्नच आहे. माणिक आणि मोती, पूर्वी मुलींची नावं माणिक असायचं, माणिक आणि मोती पण असायचं. पुरुषाचं नाव मोती असायचं, मोतीलाल, आणि स्त्रीचं नाव माणिक. त्याला कारण काय, त्याला फार मोठा अर्थ होता. आता मोतीलाल नेहरू होते, मोतीलाल माणिक वर्मा गायिका होत्या. माणिक वर्मा आमच्या नातेवाईक होते. हो का? माणिक वर्मा, माणिक दादरकर, तिथे राहायचं. आपलं लाजरी स्टोर आहे त्याच्यावरती राहायचं. तर मग अशा वेळेला त्या ठिकाणी जे रत्न आहे ज्याला आपण मोती म्हणतो, तर त्याला पर्ल इंग्लिश मध्ये म्हणतात. मोती हा जन्मता आपलं जो शिंपलं आपण खातो, आता जे लोक शिंपले खातात त्यांना माहिती आहे शिंपलं काय असतो, तशा शिंपल्यामध्ये मोत्याचा जन्म होतो आणि तो नॅचरली होतो आणि तो पाण्यामध्येच होतो. म्हणून मोतीचा जन्म जो आहे तो पाण्याशी संपर्कामध्ये येतो. चंद्र हा जलतत्वाचा कारक आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या वेळेला जातकाच्या कुंडलीमध्ये आपल्या ज्या पूर्व आचार्यांनी मोतीचा जो सल्ला दिलेला आहे तो सल्ला एवढ्यासाठी दिलाय की त्या ठिकाणी माणसाच्या मानसिक स्थितीवरती जर बळ मिळायला हवं तर त्यावेळेला त्या ठिकाणी मोती म्हणून त्याला तिथे सजेस्ट केलं. लोक मोत्याची माळ घालतात. आता मोती हा नॅचरली जन्माला येतो किंवा आता हैदराबाद मध्ये मोती बनवण्याचा कारखाने अनेक आहेत.
त्याला कल्चर मोती म्हणतात. ते सुद्धा शिंपल्यामध्ये बनवले जातात. जसं हल्ली कोलबी टाकीमध्ये बनवली जाते कोकणामध्ये. हा परम मॅडम आहे ना? हो सर. आता तो झिंगा सफेद असतो, तसा तो मोती सुद्धा सफेद असतो. पण याच्यामध्ये मोतीचे रंग नारंगी पण असतात, मोतीचे काळे रंग पण असतात, मोती हिरवा सुद्धा असतो, मोती सफेद सुद्धा असतो, मोती वाकडा तिकडा पण असतो, मोती वेनिन्झुला पण असतो आणि मोती बसरा पण असतो. आता मी बसरा मोती बद्दल तुम्हाला थोडस माहिती देतो. बसरा मोती कशाला म्हणतात? बसरा नावाची एक खाडी इराणच्या जवळपास आहे. त्यावेळेला स्वाती नक्षत्र जेव्हा चंद्राचं असेल आणि जर पाऊस पडला तर त्या शिंपल्यामध्ये असणाऱ्या जीवाला माहिती असतं आणि तो शिंपला उघडला जातो आणि त्या आकाशातलं जे पाणी असेल ते त्याच्या पोटात जातं. ते पाणी मधुर असतं आणि त्याच्याने जन्माला त्या बसरा खाडीमध्ये जो मोती जन्म घेतो त्याला बसरा मोती म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे. कारण का की तो बसराच्या खाडीत जन्माला आलेला आहे. आता जर समजा कल्चर मोती जे तुम्हाला किलोच्या भावाने मिळतात, जे तुम्ही वास्तूमध्ये ईशान्य दिशेला वापरता ते आम्ही किलो मध्ये विकतो, नगावरती विकत नाही. आता असे हे जे मोती आहेत हे हैदराबादला एका टाकीमध्ये बनतात. जशी कोलबी कोकणामध्ये टाकीमध्ये बनते तसा हा मोती सुद्धा तिथे बनतो. मग असा हा मोतीचा उपयोग जो आहे तो तुम्ही गळ्यामध्ये माळ म्हणून पण धारण करू शकता, मोतीचे कानातले पण बनवू शकता. पण खरा मोतीचा जो संबंध आहे तो संबंध पूर्णपणे करंगळीशी आहे आणि त्या याच्यामध्ये करंगळीमध्ये मोती हा धारण केल्यानंतर आपल्याला मानसिक शांतता, मानसिक दुःख जर असेल किंवा मनासारखं एखादं कार्य व्हायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सोनेरी रंगाचा मोती, कारण चंद्र आणि मोती हे पती पत्नी आहेत कळलं का, तर ते असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला गोल्डन मोती, बसरा मोती जर तुम्ही वापरला किंवा इत्यादी जे मोती आहेत त्याच्यामध्ये एक मोठा प्रामुख्याने मोती आहे त्याचं नाव आहे वेनिन्झुला. वेनिन्झुलाची जी खाडी आहे ती अमेरिकेच्या दक्षिण भागामध्ये मेक्सिकोच्या खाली, आणि वेनिन्झुला हा एक देश आहे तो आता पूर्णपणे बर्बाद झालेला आहे, तो वेस्ट इंडिजच्या बाजूला आहे. त्या खाडीमध्ये सापडणारे मोती त्याला वेनिन्झुला मधून म्हटलेलं आहे. आणि ते मोती हे वाकडे तिकडे मोती असतात, ते एका शेप मध्ये नसतात, गोल नसतो, तर त्या खाडीचा त्या प्रांतातला जन्मच असा वाकडा तिकडा असलेला मोतीने होतो. म्हणून अशा वेळेला वेनिन्झुला मोती सुद्धा त्या ठिकाणी वापरला जातो. मानसिक दुःख, मानसिक तक्रारी किंवा मनासारखा मनाशी संबंधित चंद्र जर दूषित झाला असेल तर अशा वेळेला मोतीचा वापर केल्यास जातकाच्या जीवनामध्ये काही ज्या आंतरिक गोष्टी असतात, आंतरिक दुःख असतं, ते दुःख निवारण करण्यासाठी म्हणून तुम्हाला मोती ग्रहाची गरज जी आहे ती आवश्यक असते. आता मोती हा ग्रह चंद्राच्या अखत्यारीतला असल्यामुळे चंद्र ज्याप्रमाणे वॉटर बॉडीचे संबंधित आहे, जीवाशी संबंधित आहे, जे काही पृथ्वीवरती पालक भाजीपाला वगैरे दर्याच्या आतमध्ये असणारा जीव त्या सगळा चंद्रावरती अवलंबून असतो. म्हणून त्या ठिकाणी मोती ह्या रत्नाला प्राधान्य दिलेलं आहे. मोतीमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या जाती आहेत. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की बसरा मोती हा सर्वश्रेष्ठ आहे. बसरा मोतीच्या याच्यामध्ये तो खडबडीत असतो, तो पॉलिश नसतो. पॉलिश झालेला मोती जो आहे तो हैदराबादच्या टाकीमध्ये बनवलेला असतो कळलं. म्हणून तुम्ही पुणा, मुंबई, नाशिक, यवतमाळ आणखी कुठे कुठे असाल तर रत्न खरेदी करताना त्याला विचारा की हा मोती कुठल्या भागातला आहे. तर त्या ह्याच्यामध्ये जसं आपण बघतो की एखादा नेपाळी माणूस कसा आणतो की त्याचं नाक चपट असतं,
आणि रुपीच्या माणसाचं नाक लांब असतं तसा हैदराबादी मोती हा चपटा असतो. आणि जो शिंपल्यातून जन्माला येतो रिअल, जो मोती नावाचं जे आपल्याला जे लोक आता शिंपल्या खातात किती चविष्ट असतात त्याला माहिती असेल, त्याला एक वेगळं कालवण आहे त्याला काय. तर त्या वेळेला तशा पद्धतीची चव त्या मोतीमध्ये असते. आणि तो एवढे मोती जन्माला घालतो, एवढे घालतो की तुम्ही एकेका शिंपल्यामध्ये, एवढा मोठा असा शिंपला असतो, त्या शिंपल्यामध्ये 100-100, 200 मोती येतात. ते रिअलच मोती असतात. पण जे टाकीमध्ये बनवलेले मोती हे चपट असतात किंवा आणखी काहीतरी त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं, त्याला तो मोती आर्टिफिशियल असतो. कळलं? मोती हा आता वापरायचा कसा असेल, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये मानसिक बळ नसेल, मानसिक व्यथा असतील, स्त्रीचं दुःख असेल, पत्नीचं दुःख असेल, तर पुरुषाने मोती वापरल्यास निश्चित चांगला. कधी कधी एखादी व्यक्ती जर भडक डोक्याची असेल तर अशा वेळेला सुद्धा त्या ठिकाणी जातकाने जर, अरे आवाज मॅडम सगळ्यांना बंद करा, एक मिनिट सगळ्यांना बंद करा. लोक मध्येच हे आणि बोलत असतात. ओके सर. हा, मग अशा वेळेला तो मोती जो आहे तर त्या ठिकाणी त्याचा वापर करायचा असतो. आणि जे लोक शॉर्ट टेम्पर असतात, त्यांना शांतता हवी असते, मानसिक सौख्य हवं असतं, अशा व्यक्तीने मोती घातला किंवा मोती असलेलं पाणी जरी प्यालं तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच चांगल्यापैकी यश मिळतं. मोती हे रत्न जे आहे हे साधारणतः चांदीमध्येच बनवावं. हल्ली तुम्हाला जे काही चांदीची अंगठी मिळते ती चांदी नसते, हा खुलासा करतो. तुम्ही जे महिला पायामध्ये फेरवे घालता हे चांदीचे नसतात, त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लूट चाललेली आहे. आणि अशा याच्यामध्ये फेरवे हे झिंकचे असतात, त्याला चांदीचं कोटिंग केलेलं असतं. आणि आपल्याला 700 रुपये किलोला मिळणारं झिंक हे तुम्हाला 72,000 रुपये किलोने विकलं जातं. म्हणून फेरवे घेताना त्याला सांगायचं हे चांदी आहे का. कधी कधी आपल्याकडे घरामध्ये बाळाचा जन्म होतो तेव्हा आनंदाने आपण त्याला चांदीचे वाळे करतो, त्याला पाटल्या करतो, म्हणजे हातातला हे घालतो, तर ते चांदीचं नसतं, ते झिंकचं असतं. म्हणून चांदी प्युअर त्याला सांगायचं याचं सर्टिफिकेट बनवून दे. तर याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ चाललेला आहे बाजारामध्ये. स्पेशली जे लोक कोल्हापूर साईडचे असतील तिथे काही गणपती, चांदीचे गणपती वापरा, चांदीचा गणपती घरात ठेवा असा सल्ला दिला जातो. आणि हे सल्ले देणारे लोक तुम्हाला कदाचित कल्पना असेल, मी काय सांगत नाही. आणि ते त्यांचे एजंट असतात, ते मग अर्धा किलो, पाव किलो, 1 किलो, 2 किलो असे घरात जशी श्रीमंती असेल तसा गणपती आणायला सांगतात. ते गणपती सुद्धा चांदीचे नसतात. एक फार मोठं रॅकेट आहे. त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला चांदी तपासून तुमच्या समोर ओतून जर गणपती तयार केला तरच तो चांदीचा आहे असं समजून घ्यावं. बाजारामध्ये जेवढी दुकानं आहेत ते लवकरात लवकर श्रीमंत का झाले, त्याला कारण की आपल्याला भेसळयुक्त सामान विकून त्यांची श्रीमंती वाढलेली आहे. आता कोण काय बोललं, रागावलं तरी मला काय हरकत नाही, कोण मारायला आलं तरी सुद्धा हरकत नाही, काय बोललं, पण तुला करणं माझं काम आहे. सर आता पुण्यातून तुम्ही कोल्हापूरला गेलाय. तर त्या ठिकाणी हे सगळं असं चाललेलं असतं. म्हणून मोती हा चांदीमध्येच वापरावा, करंगळीमध्येच घालावा. कशा कशा गोष्टीसाठी मोती वापरावा हे तुम्हाला मी सांगितलं. केतुयुक्त, राहूयुक्त, जर समजा चंद्र असेल, शनियुक्त असेल तर निश्चितच मोती वापरावा, त्याला मानसिक बळ चांगलं मिळतं. कळलं का? असा बा
आणखी कोणाला प्रश्न आहे का? चंद्राबद्दल आता माणिक फक्त मोती बद्दलच विचारा, बाकी काय विचारणार? भाग्यश्री मॅडम विचारा प्रश्न. नमस्ते सर. ते म्हणजे वृश्चिक राशीत चंद्र नीचीचा होतो ना, मग कर्क लग्नाला वृश्चिक रास पंचमात येते आणि मग तिथंच चंद्र असेल तर तो नीचीचा होतो. पण परत म्हणजे ते सांगते ते पुस्तकात लिहिले की ते पोटाचे आजार होतात, मग ते मोती कसले आजार होतील ते पुस्तकवाल्याला माहिती, त्याला विचारा राहून तो काही लिहिलं. घातलं तरी चालतो ना सर? हो चालतो. ऐका मॅडम, वृश्चिक रास अशी आहे, वृश्चिकची जी कपॅसिटी आहे ना ती आता तुम्ही राजकारणामध्ये बघता सगळे वृश्चिकेचेच लोक आहेत, कळलं का? किरीट सोमय्या आणखी विश्व ते सगळे वृश्चिकेचे लोक आहेत, कळलं? सगळे त्यांचं चाललेलं आहे. हो सर, तेच विचारायचं होतं. थँक्यू सर. किरीट सोमय्या पण वृश्चिक लग्न आहे. वृश्चिक लग्नाचे लोक पॉवरफुल आहेत, कळलं? चंद्र जरी तिथे असला तरी, तर त्या ठिकाणी घातला तरी हरकत काही नाही. पंचमात चंद्र असेल तरी सुद्धा तुम्ही घालू शकता, तर काही प्रॉब्लेम होणार नाही. पण सर माझा एक प्रश्न होता, तुम्ही बोलत की ते कल्चरल मोती आणि ते बसरा मोती बोलला. हा, तर हे नेमकं ओळखायचं कसं? म्हणजे आता लोकांना ते पण ज्ञान पाहिजे ना सर. आता कसं आहे मॅडम, तुम्हाला मी सांगतो, ओळखायला तर कसं आमचा हात आणि नजर बसलेली आहे. बरोबर आहे. मला लगेच वजनावरती माहिती पडतं की रत्न काय आहे, खरं आहे का खोट आहे. जसं तुम्ही मच्छी निवडताना मच्छी ताजी आहे का बासी आहे आम्हाला नाही माहिती पडत, बघितल्यावर कळते. हा, ताजी आहे का बासी आहे. बरोबर आहे. कल्चर मोती मी सांगितलं की तो नेपाळी असतो, म्हणजे त्याचं नाक चपट असतं. म्हणजे तो खालच्या बाजूला जो चप्पट असतो तो कल्चरल मोती म्हणायचंय. कल्चर मोती तो किलो मध्ये मिळतो, कळलं का? कारण तो टाकीमध्ये बनवलेला असतो. आता बघा, मला सांगतो तुम्हाला मी मॅडम, आपण कोकणामध्ये लाल कोलबी जी असते तिला फार चव असते चांगली, लाल भडक एकदम, म्हणजे एवढी लाल भडक असते की रंग फिका बनेल, त्याला पुढे रंग थोडा माहिती पडते. पण सफेद कोलबी जी आहे ती आर्टिफिशियल आहे. बरोबर आहे. आणि हॉटेलमध्ये जी काही कोलबी मिळते ती सगळी सफेदच असते, लाल नाही मिळत, कळलं? म्हणून करंदी, कोलबी हे सगळं वेगवेगळे प्रकार आहेत, कळलं? बरोबर आहे सर. सविता मॅडम विचारा प्रश्न. सविता मॅडम. तर त्याचं म्हणजे कुठलंही रत्न वापरायचं एज लिमिट सांगा ना सर, म्हणजे कुठल्या वयानुसार घालायचं, किती वर्षांनी, म्हणजे लहान मुलांना द्यायचं नाही? असं नाही बेटा, पहिली गोष्ट की लहान मुलांना तो करंगळी बिरंगळीमध्ये रत्न वापरायला द्यायचं नाही. साधारणतः 18 वर्षाच्या ऑनवर्ड तुम्ही रत्नाचा वापर करू शकता, 18 वर्षाचा. पण तुम्ही म्हणाल की लहान बाळाला जर, कसं असतं बघा, काही वेळेला लोक सांगतात की हे रत्न गळ्यात टाका, काही संबंध नाही, गोष्टी ती मार्केटिंग आहे. मला काय तुम्हाला शिकवायचं, मला मार्केटिंग शिकवायच्या वेळेला मी मार्केटिंग शिकते, कळलं? मार्केटिंगचा एकदा क्लास घ्या सर. कळलं? म्हणून तिथे तुम्हाला काय करायचं आहे त्या ह्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. तर लहान मुलाला ते गळ्यात वगैरे घालणार वगैरे फक्त समाधान असतं, ते काय. हल्ली कसं फॅशन आलेली आहे, बऱ्याच नवीन नवीन आर्टिकल्स असतात, लोक फॅशन म्हणून वापरतात. पण तुम्हाला सक्सेस पाहिजे, प्रत्येक मनुष्य सफलता की और, कळलं का? विकास, मग तो विकास जो आहे तो खऱ्यामध्ये विकास आहे, खोट्यामध्ये विकास नाही आहे. सर, अष्टमात जर चंद्र असेल मकर राशीचा तर वापरावा का? मी काय सांगितलं तुम्हाला, अष्टमात जरी मकर, ऐका, अष्टमात जरी चंद्र असेल तर तुम्हाला मानसिक बळ नसेल आणि मकर राशीला अष्टमात चंद्र असतात त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर तिथे लग्न मिथून येतं. मिथून. तर मनुष्याची बुद्धिमत्ता असते आणि तो धनेश आहे, तर त्या ठिकाणी गणेशाचं लग्न वापरल्यानंतर आर्थिक चिंता संपुष्टात येईल
मी पुन्हा एकदा सांगतो साहेब की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडे जाऊ नका की तुम्हाला की हे रत्न अष्टमेश आहे म्हणून वापरू नका, ते तसं वापरू नका. आपली गरज काय? आता समजा तुम्हाला बँकेतून पैसे काढायचे आहेत तर चेकवर सही करावीच लागेल ना. करावीच लागेल, बरोबर आहे. आणि षष्ठात शनी आहे, शनी राहू षष्ठात आहे, त्या शनीची दृष्टी चंद्रावरती आहे अष्टमातल्या. आणि मग अशा वेळेला त्या ठिकाणी जो शनी आहे तो वृश्चिक राशीतला आहे. आता हा वृश्चिक राशीच्या जवळपास राहू पण असेल 1957-58च्या जवळपासच्या जन्मामध्ये 56. मग त्यावेळेला त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर रवी शनीचा केंद्रयोग सुद्धा असेल. मग ते त्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तुम्हाला चंद्राचं मोती वापरायला हरकत नाही. पहिली गोष्ट तुम्हाला काय हवं? पैसे पाहिजे. सिंपल गोष्ट आहे हो. हे भलते सलते लोकांनी लावून ठेवले आपल्या मागे. मी घातलेलं आहे म्हणून विचारलं, म्हणजे योग्य आहे का ते? पहिली गोष्ट कुठला घातलाय तो बघा. जसं कोलबीचं सांगितलं, कुठली कोलबी आहे, सफेद आहे का लाल आहे तसं बघा. म्हणजे बिनवेजेचा मोती हा छिद्र नसलेला मोती. छिद्र नसलेला आणि छिद्र असलेला भाग नाही येत आहे. छिद्र तर काढता येतं. कल्चर्ड आहे का ओरिजिनल शिंपल्यातला आहे? 2 मिनिटं. एखाद्या ठिकाणी जुनं शिंपलं मिळतं बाजारामध्ये. अच्छा. ते शिंपलं असं खरवडायचं, त्याच्यामध्ये मोती चिटकलेला असतो. तो मोती जरी ओबड धोबड असला तरी तो वापरू शकता. थँक्यू सर. ठीक आहे. तसं नसेल तर समुद्रावरती एखादं शिंपलं पडलं असेल छोटं, त्यामध्ये पण मोतीची मात्रा असते. अच्छा. ती सुद्धा त्याचा वापर करू शकता. असे भरपूर प्रयोगशाळा आहेत कळलं का? लोकांना आपली वस्तू विकत जाण्यासाठी लोकांना कशाही पद्धतीने काही टोपी घाला. बरोबर आहे, विकतात. टोपी घालते. मी टोपीवाले लोकांना मी काम करत नाही. आपण बिन टोपीचा माणूस आहे. आपल्याकडे मिळतील का रत्न? आपल्याकडे मिळतील. मी तर नंतर सांगतो, पण ऐका तो विषय हे होऊन जाईल. ठीक आहे. नमस्कार. सीमा मॅडम प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. सिंह लग्न आहे आणि व्ययश व्ययातच आहे, तर मोती वापरावं का? पहिली गोष्ट म्हणजे तो त्याच्या स्वतःच्या राशीत आहे. व्ययस्थान चंद्राचं असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर यात्रा होतात. तुम्ही ज्योतिष त्याच्यामुळे शिकत असाल. त्या ठिकाणी प्रवास भरपूर होईल. त्या ठिकाणी यथाकदाचित तुमचं स्वप्न रंजित जे मन असतं तिथे तुम्हाला स्वप्न जास्ती पडतील. कळलं का? आणि तो चंद्र स्वतःच्या चंद्राच्या राशीत असल्यामुळे तिथे मोती वापरलात काय किंवा नाही वापरलात तरी हरकत नाही. ओके सर. कॉन्फिडन्स खूप कमी आहे त्यामुळे मला वापरायचं. कॉन्फिडन्स कसं आहे का मॅडम? कॉन्फिडन्स येण्यासाठी सूर्याची पोझिशन इम्पॉर्टंट आहे. हा ते पण आहे की माझं रवी षष्ठात आहे मकरेचा. तर त्या ठिकाणी सूर्याचा वापर केला पाहिजे. अच्छा सर. मी वापरला होता पण मला उष्णतेचा त्रास सुरू झाला. मग उष्णता तुमच्या अंगामध्ये ऑलरेडी आहे. जन्माला येताना तुमचं तत्व अग्नितत्व आहे आणि तुमचं मन जे आहे ते जलतत्वाचं आहे. अग्नी आणि जल मध्ये जर समजा एखाद्या कढईमध्ये पाणी गरम केलं तर काय होईल? पाणी मोती वापरावा ना? ऐका तुमचा जन्म जो आहे तो त्या ठिकाणी पौर्णिमेचा झालेला आहे. समजलं? पौर्णिमेचा जन्म आहे तुमचा, म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला अशा तऱ्हेचा भाग येतो. आणि ती पौर्णिमा जानेवारी महिन्यातली पौर्णिमा असेल, पौष पौर्णिमा. 19 आणि तो पुष्य नक्षत्राच्या जवळपास असेल. हो. सर मग ते सगळं काढून ठेवलं कारण
हे गणित आहे, हे गणित असं शिकवलं पाहिजे, कळलं का? त्याचं लोक आपले शोध सांगते, मी तुमची पत्रिका सांगतो असं आहे. ओके ओके, म्हणजे नाही घातला तरी चालणार. चालेल चालेल, ओके, थँक्यू सर. प्रकाश सर प्रश्न विचारा तुमचा. सर रत्नांना लाईफ असतं असं म्हणतात, हातात वापरल्यानंतर ते 2 वर्ष 3 वर्ष चालतं असं म्हणतात, ते खरं असतं का? अहो विचार करा, एक रत्न मी तुम्हाला सांगितलं 1 लाख वर्षापूर्वी ज्याचा जन्म झाला असेल तो काय मेला का? वाचण्यात आलं सर. मी काय सांगितलं तुम्हाला, या लोकांनी काही लिहिलेलं आहे. हो थँक्यू. त्या लेखकाला फोन करून विचारायचं, हे लिहिलेलं एक कानपटात चढवायचं. सर लेखक कुठला फोन नंबर देत नाही. हे बदमाश लोक आहेत, आपली पुस्तकं विकण्यासाठी वाटेल ते लिहितात, काही लिहितात. नितीन सर प्रश्न विचारा. नितीन सर प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्ते सर. सस्टेस मध्ये वृश्चिक चंद्र आणि राहू एकत्र असेल तर मोती वापरला पाहिजे. मोती वापरला पाहिजे ना? मोती वापरला पाहिजे. चंद्राचं बळ तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. आणि तुमचं जे लग्न आहे ते लग्न मिथून आहे का? हो सर. हा, मग मिथून लग्नाच्या याच्यामध्ये जर त्या ठिकाणी आर्थिक काही प्रश्न असतील किंवा गुंतवणूक असेल, फसवणूक असेल, तर अशा वेळेला चंद्र राहू युक्त झाला तर घरच्या लोकांच्या, घरच्या व्यक्ती, घरी ज्या स्त्रिया असतील, कुटुंब असेल, त्या व्यक्तीला जर काही प्रश्न उपस्थित झाले असतील तर तुम्हाला ते प्रश्न सुटण्यासाठी म्हणून जरी तुम्ही तिथे मोती वापरलात, त्या मोती तुमच्या ईशान्य दिशेला ठेवला तरी तुला चालेल. धन्यवाद सर. धन्यवाद. मुकेश सर प्रश्न विचारा. सर नमस्कार. नमस्ते, बोला. पत्रिका न सर बोला. पत्रिका न बघता जसं मागाशी तुम्ही म्हणालात की समजा एखादा मानसिक स्थिती एखाद्याची कमजोर आहे तर तो जसा मोती घालू शकतो, तशा प्रकारचाच निकष लावता येतो का सगळ्यांसाठी? कसा प्रकार काय? जसं मानसिक स्थिती जर समजा एखाद्याची कमजोर आहे तर त्याची मानसिकता वाढवण्यासाठी जसं मागाशी तुम्ही चंद्र म्हणालात मोती घालायला पाहिजे, तशाच प्रकारचा समजा आपण रवीच्या बाबतीत विचार केला, एखाद्याला आत्मविश्वास वाढवायचा आहे तर त्याला परस्पर आपण पत्रिका न बघता मोती आपल्या माणिक सुचवू शकतो का? हो. बघा आता भाग असा आहे साहेब, सांगतो तुम्हाला. मानसिक स्थिती ही बऱ्याच अनुषंगाने माणसाच्या जीवनामध्ये कोलमडते. मानसिक दुःख येतं, याला एक गोचर म्हणा किंवा आणखी त्या तासामध्ये होतं. तर तुम्हाला पहिली गोष्ट तुमच्या बाबतीत जर मी विचार केला तुमच्या, तर तुम्हाला मंगळ वापरला म्हणजे तुम्हाला लोकांना शह द्यायचा आहे. वाक्य ऐका. तर त्या ठिकाणी त्रिकोणी मुंगा ओरिजिनल लाकडाचा नाही. मुंगे बाजारामध्ये मिळतात ना ते सगळे लाकडाचे असतात. त्याला सांगायला पाहिजे की रिअल मुंगा, रिअल कोरल. आता हे कोरलची शेती जी आहे ती समुद्रामध्ये तयार होते. त्याच्यामध्ये हल्ली जे बाजारामध्ये सगळे कोरल मिळतात ही सगळी लाकडाची असतात. त्याच्यावरती पेंटिंग केलेलं असतं आणि लाकूड जेव्हा पेंट शोषून घेतं तर त्याचा पेंट कधीच उडत नाही. कळलं का? म्हणून तुम्हाला इथे माझ्याकडे सगळ्या टेक्निक माहिती आहेत. काय काय लोक करतात धंदे. माझी सर पत्रिकाच पाठ आहे तुम्हाला. त्रिकोणी मुंगा एवढ्यासाठी आहे की त्रिकोणचा जो भाग आहे तो त्रिकोण तो बाण आहे, तो शत्रूचा नाश करण्यासाठी मंगळच गरजेचा आहे. म्हणजे त्याचं स्वरूप जे आहे ना ते त्रिकोण का गेलेलं आहे तर तो त्रिकोण असा घालायचा ह्या रिंग फिंगर मध्ये की समोरच्याला बाण लागला पाहिजे. आपण रामबाण लावला पाहिजे. रामबाण कळलं? परत मॅडम आता कोलबी मानलेली झालेली हे पण श्रीवर्धनचेच आहेत. मुकेश
हो हो, आमच्याकडे सध्या भाई जगतापांचा मोठा प्रोजेक्ट आहे, टायगर प्रॉनचा. मोठा प्रोजेक्ट आहे. बरेच लोकांनी गुंतवणूक केली आहे. हो हो, मोठमोठ्या टाक्या बांधल्या राऊंड राऊंड एकदम गोल गोल. जवळजवळ 70 एकर मध्ये सर प्रोजेक्ट आहे. फार मोठे लोकांचे प्रोजेक्ट आहेत, पैसाही पैसा आहे. आणि इकडे मालवणमध्ये मोठे प्रोजेक्ट आहेत. मॅडम भाई जगतापांचे आमच्याकडे दिव्यागर मध्ये. तर असं आहे, कळलं. आता वेळ झाली जायची. आता दोनच हे आहेत, तर प्रश्न विचारा. मग बाकीचे जे ग्रह आहेत ते पुढच्या वेळेला रत्नशास्त्र घेऊन तुम्हाला कम्प्लीट करणार. कारण काय एवढं सगळं डिटेल्स मध्ये शिकवायला लागतं. नाहीतर नुसतं असं काही ना काहीतरी भलतं सलतं हे करू नका, कोणामध्ये फसू नका. ऐका, फसू नका. हा, थँक्यू मॅडम. सर नंतर म्हणजे परत कधीतरी आम्हाला हे पण शिकवा तुम्ही वेळेनुसार, की कुठलं रत्न आदल्या दिवशी घालण्याच्या आदल्या रात्री कशात ठेवलं पाहिजे ते. सिद्ध कसं करायचं ते. शुद्ध पदार्थ नाहीये मॅडम, सगळे दुधातच ठेवायचे. ऐका, बाळ जन्माला आलं की पहिल्यांदा दूध मागतात. तसं दूध हा प्युअर पदार्थ आहे. बर सर, कुठलं पण रत्न घ्यायचं झालं तरी आदल्या दिवशी रात्री अंगठी केल्यानंतर दुधात ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी पूजा करून धारण करायचं. दुधात ठेवायची. ओके, थँक्यू. गाईचं दूध शुद्ध दूध असतं. हा, थँक्यू सर. तशा तऱ्हेचे आहे. पुढच्या वेळेला आपण लेक्चर घेऊ. परत मॅडम, हा सर, आता तुम्ही आभार हे करा, मग आपण त्या ह्याच्यातून लोकांना पुढे जाऊन मार्गदर्शन केलेलं आहे. पुढचा आपण क्लास घेऊ, त्यावेळेला सांगू. हो सर, खूप छान आजचा विषय होता. म्हणजे आणि गरजेचा पण आहे की रत्नांचा जन्म कसा झाला, आपण कोणाला कशी रत्न देऊ शकतो आणि आपली फसवणूक पण कशी होते हे म्हणजे आपल्याला याच्यातून समजते. तर सर आजचा विषय खूपच छान होता आणि सगळ्यांना रत्नांबद्दल माहिती मिळेलच. हळूहळू आपण ती पुढे पर्यंत नेऊच. तर सर तुमचं आजचं लेक्चर खूपच छान झालं. सगळ्यांना माणिक रत्न आहे किंवा मोती आहे याबद्दल खूप छान माहिती दिली तुम्ही. तर मी तुमचे आभार मानते आणि इथे असलेल्या सगळ्यांचेच आभार मानते की तुम्ही इथे हजर राहिलात. त्यामुळे तुम्हालाही तुमच्याही नॉलेज मध्ये थोडीशी भर पडली असेल. तर थँक्यू सर, आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, तुमचं सुद्धा आभार आहे मी की तुम्ही एवढं चांगलं कंडक्टिंग केलेलं आहे लेक्चर. तर पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद करतो आणि लेक्चर एंड करतो. पुढच्या वेळेला मी परत रत्नशास्त्र हा विषय घेणार आहे. पण ऐका, उगाच जाऊन कुठे फसवू नका. हे सरांचं ब्रीदवाक्य आहे, लक्षात ठेवा, कुठेही फसू नका. आता मी व्यक्तीच्या मागे लिहिणार आहे, फसू नका, फसू नका, फसू नका. हो सर, ठीक आहे सर, मी रेकॉर्डिंग स्टॉप करते आणि तुम्हाला धन्यवाद.